हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसे आहात मंडळी? सगळे मजेत आहात ना? आणि सगळ्या लेडीज झाल्या का पुरणपोळ्या? कारण सगळ्याजणी आज सकाळपासून गडबडीत असतील पुरणपोळ्या. या कोणाच्या घरी पुरणपोळी आवडत नसेल खायला तर काहीतरी गोडधोड वेगळं, पुरी भाजी वगैरे एक्स्ट्रा असं वेगवेगळे पदार्थ बनत असतात. पण आमच्या इकडे तरी पुरणपोळ्याच बनतात. आणि सकाळपासून माझ्या डोक्यात विचार होता, कारण आत्तापर्यंत मी कधीही मेकअपचा ब्लॉग केलेला नाही आहे. कारण स्पेशली तुम्हाला सांगायचं झालं तर मेकअप हा विषय माझ्याकडे मुळीच नाही आहे. नॉर्मली फक्त पावडर लावायची, टिकली लावायची, इट्स ओके. लिपस्टिक तर आपण जगावेगळी विसरूनच जातो, कारण काय ते लावून न लावणे शेवटी राहत नाही. त्यामुळे हा विषय लांब असतो. पण म्हटलं चला सगळ्यांची क्रेज आहे तर आपण हे बनवावं. आज मेकअप ब्लॉग. तर सकाळपासून सगळी माझी जेवणाची वगैरे सगळी तयारी झाली. सकाळी मिस्टरांना टिफिन दिला, आमचे वेगळं जेवण झालं आणि सकाळच पोळ्या केल्या का तर दिवसभर आता खूप आपल्याला काम आहे, मोठं काम आहे. तर म्हटलं चला मेकअप करून घेऊया, मस्तपैकी ब्लॉगही करूया. तर सुरुवातीला बघा सगळे लावतात त्या पद्धतीने मॉइश्चरायझर लावलं. ते माझ्याकडे हनीचं होतं, ते मी नवीनच आणलेलं होतं, अजूनही फोडलेलं नव्हतं. आणि हे नंतर लोरियलची सीसी क्रीम घेतली लावायला. आणि बाई खरं तर सांगू नाही, लोरियलची क्रीम वगैरे फाउंडेशन सगळं लावायला मला नको वाटतं. पण पद्धत आहे मेकअप करायची म्हटलं तर पद्धत आहे की ते लावावं. तर लावायला घेतलं आणि पूर्ण चेहरा असा पांढरा होतो ना, हा चेहरा मला नाही आवडत. कारण लग्न कार्यातसुद्धा मुली खूप लावतात, ते बघितलं आहे मी. म्हणलं लावून घेऊया, पण तुम्हालाही दिसत असेल ते खूप पांढरं दिसतं. म्हणून मी फिरवून घेतलं आणि तुम्हाला काय सांगू, नंतर मी ते पुसूनही काढलं. नको वाटतं, कारण मला इचिंगही होते अशा काही क्रीम्स वगैरे लावल्यावर. मग चेहऱ्याला जास्त सूट होत नाही शक्यतो. त्यामुळे मी ह्या गोष्टींच्या खूप लांब असते. पण कधी म्हटलं लावायला हरकत नाही. आणि हे असं लावून घेतलं मस्तपैकी. आणि तुम्हाला खरं सांगू, त्या हाताचा आणि त्या क्रीमचाही वास जो येत होता ना, तो सहन होत नाही मला. हे स्मेल पण नाही जमत. खूप सिंपल राहते आणि सगळ्यात आवडती माझी हिमालया पावडर. कुठेही गेलं का आने दो जाने दो, बाहेर घुमने दो, लग्न फंक्शन ये वो काही असलं तर ही आपली हिमालया पावडर ऑल इज द बेस्ट. तर ही मला खूप पटते. आता पॉन्ड्ससुद्धा आम्ही लावत नाही, कारण माझ्या मिस्टरांना पॉन्ड्स पावडरचा त्रास होतो. तर म्हटलं आपण बेबी पावडर आहे तीच सगळ्यांनी लावायची. मग आमच्या घरात हा एकच पावडरचा डब्बा असतो. तर म्हटलं ठीक आहे चलो. आणि टिकलीचंही नवीन पॅकेट आणलं होतं. डेली आता नॉर्मल टिकली असते, म्हटलं चला आजही टिकली लावेल. आता केली काल शॉपिंग. थोडीशी भांडणं झाली मिस्टरांसोबत की काय गं. तर ठीक आहे म्हटलं असू द्या, कारण मी ह्याच्यावर थोडासा खर्च केलेला आहे. तसे ते ओरडत नाही मला, पण सध्या अडचणी आहेत. तर ठीक आहे, इट्स ओके. आणि तुम्हाला मी काल सांगितलं होतं की साडीचा पचका, त्या साडीवरचा ब्लाऊज खरंच मॅचिंग होत नव्हता. मग मी हीच साडी मला वाटते मी 2 वर्ष झाले, नाही 3 वर्ष झाली साडी घेतलेली आहे, 3 वर्षापूर्वी. आणि 4-5 वेळा नेसून झालेलं, पण अजून धुणं काही हिला झालेलं नाही आहे. तर धुवायची भीती वाटते हो. म्हटलं आधी वापरून घेऊया मस्त, नंतर बघूया. आणि लिपस्टिक शेवटी मी लावून घेतली पहिल्यांदा. कसं आहे ना, लिपस्टिक लावायला काही नाही हो, राहते कुठे तुम्हीच सांगा मला, ते टिकते का? लावलं तर नाही लावलं. आणि वेगवेगळे शेड आणि ते हे नको काय. ठीक आहे, पण थोडीशी लावून घेतली, इट्स ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो कधीही मेकअप करताना, हेअरस्टाईल. आणि अक्षरशः ज्या मुंबईत राहणाऱ्या महिला आहेत त्या सगळ्यांना माहिती असं किती गरम होतं आहे. म्हटलं साधीच आपली हेअरस्टाईल बरी. कुठे हेअरस्टाईल करत बसते, खूप गरम होते. सकाळपासून कामं करून दमलोय. सगळा महिला वर्ग दमलेला असतो. यांच्या घरात मस्त AC वगैरे आहे ना, त्यांना जरा खरंच खूप आराम आहे. एवढं गरम नाही होत. किती रिलॅक्स वाटतं. तुम्ही मेकअप करताय छान पद्धतीने, तुमचं मन शांत आहे, डोकं शांत आहे. जर डोक्यात चिडचिड असेल तर तुम्ही कसा मेकअप करणार आहात आणि कसे ते हेअरस्टाईल करणार आहात? तर म्हटलं जाऊ दे, आपलं घेतली केसानं बांधली मागे, मस्तपैकी झाली आपली हेअरस्टाईल. आधी विचार चालला होता मस्त असे बेट करून सागर महिने टाईप घेऊया, तर म्हटलं जाऊ दे. आणि हे बघा कानातले माझ्या भावाने मला दिलेले होते. त्याच्या कंपनीमध्ये नेहमी काही ना असे खेळ असतात, म्हणजे गेम्स असतात. तो स्वतः ॲडमिन आहे त्या ऑफिसमध्ये. सो तिथे त्याने सगळ्यात शेवटी हे गिफ्ट उचललं. सगळ्यांनी गिफ्ट उचलल्यानंतर त्यात हे कानातले निघाले आणि त्याने मला आणून दिले. सो खूप छान आहे, सुंदर आहेत हे कानातले. तर मी असे वेअर केले. आणि हे आतापर्यंत मी असले कानातले वगैरे काय बाहेर नाही घेत बसत नाही, पण छान वाटतात. ठीक आहे, सोन्याचे आहेत बरं माझे कानातले, पण मी नाही घातले. आणि छान अशी नथ परिधान केली आणि झाली मी रेडी, ढँटडँड. तर आता आपण जाऊया वडाची पूजा करायला. सगळं आपलं झालेलं आहे रेडी, बस झाली, मी एवढीच रेडी बस झाली.
आत्ता आलो आहोत आपण देवाकडे मागायला की बाबा 7 जन्म हाच नवरा मिळू दे. आणि माझ्याच पद्धतीने अशा तमाम महिला वर्गांनी हे केलेलं आहे की 7 जन्म मला हाच नवरा मिळू दे. आणि दुसऱ्या दिवसापासून परत किरकिर भांडणं सगळं घरात चालू आहे की मी म्हणून राहिले, दुसरी कोणी असते ना तर बिलकुल टिकली नसती ह्या घरात. मग हे आपलं प्रवचन नेहमी चालू होतं आणि सगळ्या बायका अशाच पद्धतीनं दर वटपौर्णिमेला पूजा करतात आणि वर्षभर किरकिर भांडणं वगैरे चालू असतं. सो हे काय संसार आहे म्हटल्यावर ह्या गोष्टी चालतात. तर चला बाबा घरी आता पोटपूजा करायची आहे, सकाळपासून उपाशी आहे. तर तुम्ही सगळे मस्त एन्जॉय करा आणि भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय आणि वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप 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 पुन्हा एकदा शुभेच्छा. बाय बाय.